हॅलो, आता मेघनाथ होते त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलतात. माझी आई गेली तेव्हा माझं वय फक्त 10 वर्ष होतं आणि दादा आणि ताई हेही तसे लहानच होते. परंतु आत्यानी ही आम्हाला आईची उणीव आम्हाला कधीच भासून दिली नाही. आणि मला तर आत्याचं प्रेम इतकं मिळालं की मला आईचं प्रेम मिळालं नाही असं कधी मला वाटलंच नाही. काही म्हणजे बापूला कळायचं नाही की मी पोहोचले आणि मला मग संध्याकाळी निघाले की मला आत्या म्हणायची ए वेगळे ढाकाय जाऊ नकोस. की मी म्हणायचे अगं मी बापूला सांगून आलेली नाहीये, बापू वाट बघतील. आत्या म्हणायची अगं बापूला माहितीये की तू माझ्याकडे आलेस, काही बापू तुझी वाट बघणार नाही. आणि त्याच्यामुळे आत्याने मला खरंच आम्हाला सगळ्यांनाच खूप प्रेम दिलं, आमचं खूप केलं. ती गाडी भावंडांचं आमचं अगदी लग्न सणवार सगळं केलं, इथपर्यंत केलं. आणि निबाडची त्यांना तिला उत्तम त्याच्यात साथ मिळाली. त्यामुळे मला आता मी एवढंच बोलू शकते, मी त्यांना दीर्घायुष्य दीर्घारोग्य चिंते. माझा सख्खा मावस भाऊ कांद्याचा हिरसा वगैरे ते त्याला म्हटले आम्हाला सांगतो की दादा तुझी मला फार आठवण होती. तर त्यांनाही मी सुयश चिंतन स्वतःचा त्यांचे चाहते किती. दुसरं मी तू ऐकवतो हे मला माहिती आहे पण तू इथे आहेच बरं का. या इथल्या समोरच्या खुर्ची माझ्या समोर बसलेला आहे, तू आणि तुझी मिसेस दोघे बसले आहेत ते मला दिसतंय. हां हां हो हो. आणि म्हणतो तू मला तुमच्या प्रेमाने आणि ती आपुलकीने फोन केला तेव्हा तू त्याला मला कौतुक आहे. हां ठीक आहे. तरी मनाने त्या तसं मी समजते. अगदी 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 बरोबर आहे. आता आलास पुण्यात आलास की घेऊन ये तिला. हो का, बरं बरं. त्या दोघांचं संभाषण सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यामुळे तू असं वाटून घेऊ नकोस की तू काही आलेला नाहीये तिथे. इथे सगळ्यांना तू दिसतोय, सगळेजण तुझं बोलणं ऐकतायत आणि आजी आजोबाई एकदम खुश दिसतायत. आता आपल्यापेक्षाही ज्यांचा सगळ्यात जास्त हक्क त्यांच्यावरती असे त्यांचे जावई सुरेश यांना मी विनंती करते त्यांनी 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलावेत. कदाचित त्यांना बोलणं खूप जड. सूर लावू दे तुझे गीत शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रान फुले लेवणी सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रान फुले लेवणी सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशरान से झुरती पहाटे सदारी झऱ्यातून दिडदार दिडदार वाजती वाजती सचा तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत
शांत शांत उत्तर रात्री मंद मंद वारे शांत शांत उत्तर रात्री मंद मन घेऊन येती गंध गुंज वारे गंध गुंज वारे सांदण्यात आनंदाच्या मला जाऊ दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत एक एक नक्षत्राचा दिवा लागताण्यासाठी कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी. आता इतक्या सुंदर गाण्यानंतर काही त्यांना प्रश्न विचारावेत असं मला खरंच वाटत नाही. त्याच्यामुळे मी आता या मुलाखतीचा समारोप करते. त्याआधी इथे जमलेले त्यांचे नातलग प्रेक्षक आणि झी मराठी यांच्यातर्फे मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आभार मानते. आणि त्यांना पुढल्या सुखी जीवनाबद्दल आयुष्य दीर्घायुष्य याच्यासाठी सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देते. त्याबद्दल एकदा काय चॅनलवाल्यांसाठी टाळ्या झाल्या. तुम्हाला सारेगमप मधल्या पल्लवी जोशीची आठवण येते का टाळ्यावर? नाही. माझ्या निमित्ताने मी या निवा काकांना आणि बाबी आत्याला आयुष्याचं दीर्घायुष्याचं चिंतन करतो आणि माझ्या ज्या भावना आहेत ते मी एका भेट कार्डाच्या रूपाने व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये काव्य केलेलं आहे. तर त्या काव्यामध्ये त्यांचा फक्त एकेरी उल्लेख झालेला आहे पण तो यमक जोडण्याकरता केलेला आहे. त्यामुळे माझा आदर त्याचा कायमस्वरूपी आहे. फक्त अक्षर निर्मिती करता मी एक हे केलेलं आहे तर ते मी आपल्याला वाचून दाखवतो. निळकंठ हृदयी म्हणून निभा आम्हाला आवडती. रोहिणी रंजना दोन कन्यका दशा नभी तारका गोरे जेरे जावई हिरे माणका सईनाथ अजूनी बालका. आता त्याच्या ज्या शिकवण्याची पद्धत आहे. An air hostess is a woman who look after all the passengers. She serves food and drink and answer your question during the flight. हे भारतीय हवाई सुंदरीचं त्यांनी हे केलेलं आहे. हवाई सुंदरी आपल्या प्रवासामध्ये लोकांना त्यांची जी पेय किंवा खाद्यपेय किंवा अन्न म्हणजे विशेषतः जेवण बिवण पुरवतात आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यास मदत करतात आणि तुमचे जे प्रश्न असतात त्याचं ते उत्तर देतात. असं त्याचा मराठी अर्थ होता पण ते अजून माझ्या लक्षात आहे आणि ते मी आता व्यक्त केले आणि मी ते आदराची भावना त्यांना देऊन नमस्कार. मुकुंद देवधर यांनी स्वतः हे कार्ड बनवलेलं आहे. इथे पार पडला. ऑल क्रेडिट गोज टू रंजना मावशी आणि सुरेश काका. तसंच त्यांची मोठी मुलगी आणि जावई रोहिणी गोरे आणि विनायक गोरे हे तिकडे लांब अमेरिकेत आहेत. म्हणजे शरीराने मनाने दोघं जण इथेच आहेत. तर
निरामय आयुष्य असं द्यावं आणि त्यांचा शतकोत्तर विवाह सोहळा असाच या छान स्वरूपात पार पडावा आणि आपण सगळेजण त्या सोहळ्याला असे छान उपस्थित राहून अशीच मजा करूयात आणि त्यासाठी ईश्वराला मी प्रार्थना करते की त्यांनी या दोघांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं. इथे पलीकडे त्यांचे लहानपणापासूनचे ते आतापर्यंत असे वेगवेगळे फोटो लावलेले. आता पुढे बोलू नका, रेकॉर्ड होतो. मला काढून घ्यायचं म्हणून आम्ही लगेच. हो बाबा रेकॉर्ड होतो. हे पडशील खाली. रेकॉर्ड होतं ते पण चेअरचं पण. हो का? अरे हो इथं खरं शूटिंग नाही का? हे तू इथेच थांब. चला ती मामावर चला आवाज तू आहे ते मामावर. आपला